लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध देशी दारू वाहतूक उधळून लावली आहे। या कारवाईत तब्बल 14,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पथकात अमर केंद्रे, साहेबराव हाके, अर्जुनसिंग राजपूत, आनंद हल्लाळे आणि प्रवीण कोळसुरे यांचा समावेश होता। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रेणापूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळफाटा परिसरात सापळा रचला। इंदरठाणा ते नागझरी मार्गावर संशयित इनोव्हा कार आढळताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली। तपासणीदरम्यान विकास प्रकाश गायकवाड, वय 30, रा टाकळी व याच्या ताब्यातील गाडीत मोठ्या प्रमाणात देशी दारू सापडली। सिमला संत्रा, असली धार संत्रा, टॅगा पंच, जी.एम. डॉक्टर या ब्रँडच्या हजारो बाटल्या जप्त करण्यात आल्या असून दारूचा साठा सुमारे 2,28,000 रुपये किमतीचा आहे। तसेच वापरलेली इनोव्हा कार सुमारे 12 लाख रुपये किमतीची आहे। एकूण 14,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीकडे कोणताही वैध परवाना आढळला नाही। या प्रकरणी आरोपी विकास गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। रेणापूर परिसरातील अवैध दारू व्यवसायावर या कारवाईमुळे मोठा आळा बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।